पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरती 2025 महाराष्ट्रातर्फे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची नुकताच 26 मेरिट लिस्ट या ठिकाणी लागलेली आहे। आणि मी तुम्हाला याच्या अगोदरपासून वारंवार सांगत आलो होतो की पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची 6वी मेरिट लिस्ट लागणार आहे म्हणून। आणि मी 28 जुलैला व्हिडिओ सुद्धा टाकला होता की 30 जुलैला पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची 6वी लिस्ट लागणार आहे म्हणून। आणि 30 जुलैला जे विद्यार्थी मित्रांनो पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची 6वी लिस्ट यामध्ये लागलेली आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि आता पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची नवीन भरती कधी निघणार अशी सुद्धा भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होते। आणि त्याचबरोबर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची 7वी लिस्ट लागणार आहे का अशी सुद्धा बऱ्याच विद्यार्थ्यांचे कमेंट होते। आणि 7वी जर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची लिस्ट लागणार आहे तर त्यामध्ये 70% 80% वाले विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होणार आहे काय, तर याबद्दल सुद्धा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की 10वी मध्ये तुम्हाला किती पर्सेंटेज आहे हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा जेणेकरून मला सुद्धा सरासरी अंदाज लागणार आहे की अजूनही किती पर्सेंटेज वाल्या पोरांचं सिलेक्शन अजून या ठिकाणी राहिलेला आहे। पहा, मी तुम्हाला इथून वारंवार सांगत आलो होतो की पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची 6वी लिस्ट लागणार आहे, 6वी मेरिट लिस्ट लागणार आहे आणि ते 30 जुलै 2025 ला लागणार आहे म्हणून। आणि 30 जुलैला जे विद्यार्थी मित्रांनो पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची हे 6वी लिस्ट या ठिकाणी आली, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आता ज्या पण विद्यार्थ्यांचा पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकच्या 6व्या मेरिट लिस्ट मध्ये सिलेक्शन झालं असेल तर आपल्याला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घ्यायचं, कारण की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्याची जी तारीख आहे हे आलेली आहे आणि 14 ऑगस्ट 2025 पर्यंत आपल्याला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन या ठिकाणी करून घ्यायचं आहे। ज्या पण विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं असेल पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीमध्ये ज्यांचं सुद्धा लिस्टमध्ये आपला रजिस्ट्रेशन नंबर असेल तर आपल्याला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे, कारण की 14 ऑगस्ट पर्यंत हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यासाठी सांगितलेलं आहे। आणि जर तुम्ही 14 ऑगस्ट पर्यंत हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं नाही तर तुम्हाला जे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी रिजेक्ट केलं जाणार आहे, बाहेर काढलं जाणार आहे, एक लक्षात ठेवा। तर तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन या ठिकाणी करायचं आहे। आणि ज्यांचा सुद्धा रजिस्ट्रेशन नंबर तरी तुमचा लिस्टमध्ये असेल आणि तुम्हाला मेसेज नाही आला असेल त्याचबरोबर तुम्हाला ईमेल नाही आला असेल तरी सुद्धा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यासाठी चालले जाल लिस्टमध्ये जर रजिस्ट्रेशन नंबर असेल तर। आणि ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं आहे ज्यांचं लिस्टमध्ये नाव आहे तर त्यांना जे डिपार्टमेंटकडून मेसेज पोहोचणार आहे त्याचबरोबर जीमेल सुद्धा येणार आहे की आपल्याला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे म्हणून, ठीक आहे। कारण की आपापल्या डिव्हिजनमध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन चालू आहे, आपापल्या डिव्हिजनमध्येच आपल्याला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करता येते। तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घ्या। 14 ऑगस्ट 2025 डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्याची तारीख या ठिकाणी दिली आहे, तर 14 ऑगस्ट पर्यंत आपल्याला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घ्यायचे आहे। तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहे तर ते तुम्हाला सांगून देतो। आधार कार्ड तुम्हाला लागणार आहे, पासपोर्ट फोटो तुमच्याजवळ असू द्या, 5-6 फोटो राहू द्या आपल्याजवळ, त्याचबरोबर 10वीचं मार्कशीट, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, 12वीचं मार्कशीट, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट झालं, डोमिशियल झालं, त्याचबरोबर टीसी सुद्धा सोबत न्यायचे। टीसी जर नसेल तर कॉलेजमधलं बोनाफाईड ने, त्याचबरोबर आपला मोबाईल नंबर सुद्धा सोबत आपल्याला न्यावं लागणार आहे। त्याचबरोबर आपल्याला जे मेडिकल सर्टिफिकेट सुद्धा न्यावं लागणार आहे। तर मेडिकल सर्टिफिकेट कुठे भेटणार आहे तर तुम्ही जर तालुक्याच्या ठिकाणी म्हणजे गावाखेड्यातून तुम्ही असाल तर तालुक्याच्या ठिकाणी जे एक सरकारी दवाखाना राहते, शासकीय रुग्णालय त्याला म्हटलं जाते, तर तिथून आपण जे तिथं डॉक्टरांशी आपण संपर्क साधला आणि त्यांना जर म्हटलं की माझं सिलेक्शन झालं आहे जीडीएस मध्ये, मला मेडिकल सर्टिफिकेट द्या, तर ते बातच देते आपल्याला सर्टिफिकेट काढून, जास्त टाइम लागत नाही झाले। आणि तुम्ही सिटीमध्ये राहत असाल, जिल्ह्याच्या ठिकाणचे असेल तर जिल्ह्यामध्ये सुद्धा सरकारी दवाखाने असते, तर सरकारी दवाखान्यामधून आपल्याला मेडिकल सर्टिफिकेट भेटणार आहे। तर डॉक्टरांना म्हणा लागते इच्छा की आमचं सिलेक्शन झालं आहे, आम्हाला मेडिकल सर्टिफिकेट पाहिजे, तर ते देऊन देते। तर एवढं काही डॉक्युमेंट आपल्याला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यासाठी लागणार आहे। आणि हे जे मी तुम्हाला कागदपत्र सांगितले प्रत्येकाचे 2-2 झेरॉक्स आणि तशा एक-एकच लागते, पण 2-2 राहू द्या पडल्या, ठीक आहे। तर एवढं काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यासाठी आपल्याला लागणार आहे। आणि 14 ऑगस्ट 2025 पर्यंत आपल्याला पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक ज्यांचं सुद्धा 6वी मेरिट लिस्टमध्ये रजिस्ट्रेशन नंबर असेल, ज्यांचं सुद्धा लिस्टमध्ये नाव असेल तर आपल्याला या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे। तर आता भरपूर विद्यार्थ्यांचे असे सुद्धा वारंवार एकच कमेंट आहे की सर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची 7वी मेरिट लिस्ट कधी लागणार आहे, 7वी लिस्ट लागणार आहे की नाही लागणार आहे। तर पहा, मी तुम्हाला असं सांगून देतो, मी तुम्हाला याच्या अगोदर सुद्धा सांगितलं होतं जेव्हा 5वी लिस्ट लागली होती 6वी लिस्ट लागायची होती, तर 5व्या लिस्ट लागल्यानंतर जे मी तुम्हाला सांगितलं होतं की जर समजा त्यामध्ये जागा खाली असेल तर नक्की 6वी लिस्ट ही या ठिकाणी लागणार आहे म्हणून। आणि
फायनल इथे लागली होती, एक लक्षात ठेवा। तर आता पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसेवकची 7वी लिस्ट लागणार आहे काय, तर जास्त चान्सेस आहे, कारण की पहा यामध्ये जर समजा आता महाराष्ट्रातील जे 209 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन हे 6व्या लिस्टमध्ये झालेलं आहे आणि ह्या 209 विद्यार्थ्यांनी जर समजा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं आणि यामध्ये काही फर्जीवाडा नसेल तर मग जे विद्यार्थी मित्रांनो लिस्ट लागणार नाही आहे। जर समजा मुलांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केले नाही तर नक्की या ठिकाणी 7वी लिस्ट या ठिकाणी येऊ शकते, पण चान्सेस आहे की पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसेवकची 7वी मेरिट लिस्ट येण्याची। तर आता 7वी मेरिट लिस्ट कधीपर्यंत येणार आहे, कोणत्या तारीखपर्यंत येणार आहे, तर ते तारीख मी तुम्हाला सांगून देतो। तर पहा आपली जी पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसेवकची 7वी जी मेरिट लिस्ट या ठिकाणी लागू शकते तर ते 20 ऑगस्ट 2025 रोजी आपली ही लिस्ट लागू शकते। असं कोण सांगू राहिलो, याच्या अगोदर तुम्ही पहा ह्या 2-3 ज्या लिस्टा लागल्या, जसं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर 6 दिवसांनाच मेरिट लिस्ट लागून आली। तर आता सुद्धा तसंच आताची जी तारीख आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यासाठी ते 14 ऑगस्ट 2025 दिलेली आहे 6व्या मेरिट लिस्टची। 6 दिवसांना म्हणजे 20 ऑगस्टला आपल्या या ठिकाणी नवीन लिस्ट या ठिकाणी 7वी लिस्ट तुम्हाला पाहायला भेटणार आहे। तर 7वी मेरिट लिस्ट या ठिकाणी लागणार आहे आणि 7वी मेरिट लिस्ट जर समजा लागली तर कट ऑफ त्यामध्ये कमी या ठिकाणी जाण्याची शक्यता आहे। तर आता भरपूर विद्यार्थ्यांचे कमेंट होते की सर 60%, 70%, 80% तर सिलेक्शन होणार आहे काय, तर पहा काही या ठिकाणी चान्सेस आहे आपलं सिलेक्शन होण्याचे, ज्यांना सुद्धा 60%, 70%, 80%, 90% असेल ह्या गटातील जर तुम्ही असाल तर नक्की या ठिकाणी चान्सेस आहे की 7व्या मेरिट लिस्टमध्ये नाव येऊ शकते, कारण की 7वी जी लिस्ट राहते ज्या पण शेवटल्या लिस्ट राहते तर त्या कमी या ठिकाणी जात असते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर यामध्ये EWS कॅटेगरीचे सुद्धा विद्यार्थी असू शकते, त्यांचं 80च्या वरतं लिस्टमध्ये नाव, त्याचबरोबर ST कॅटेगरीचे सुद्धा विद्यार्थी असू शकते, त्यांचं 80च्या वरतं नाव येऊ शकते, PWD कॅटेगरीचे सुद्धा विद्यार्थी असू शकते की 70%च्या वरतं त्यांचं लिस्टमध्ये नाव असू शकते। असे काही सुद्धा विद्यार्थी मी तुम्हाला दाखवणार आहे लिस्ट लागलं, ठीक आहे। तर आता पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसेवकची नवीन भरती कधी निघणार आहे असे भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होते। तर आताच मी तुम्हाला सांगून देतो पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसेवकची जे नवीन भरती या ठिकाणी येणार आहे आणि जवळपास 20 ते 25 हजार प्लस जागांसाठी ही निघणार आहे। तर ऑगस्टच्या एंडिंग पर्यंत आपल्याला वाट पाहायची आहे पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसेवकची नवीन जी भरती आहे हे ऑगस्टच्या एंडिंगला या ठिकाणी निघू शकते, कारण की याच्या अगोदर काय झालं आहे तर ही जी जेव्हा 21,000 जागांसाठी भरती निघाली होती पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसेवकची, भरपूर मुलांनी आणि मुलींनी यामध्ये जे काही मिस्टेक या ठिकाणी केले, काही मुलींचं सिलेक्शन होऊन सुद्धा त्यांनी जे त्या ठिकाणी जॉईनिंग केलं नाही, कारण की त्यांना चांगलं डिव्हिजन पाहिजे होतं। अशा सुद्धा काही विद्यार्थ्यांनी आहे की त्यांचं चंद्रपूर डिव्हिजनमध्ये सिलेक्शन झालं होतं, नक्षलग्रस्त एरियामध्ये सिलेक्शन झालं होतं, पण तो एरिया नाही पाहिजे त्यामुळे त्यांनी जॉईनिंग केली नाही। तर ते मुलं आतुरतेने या ठिकाणी वाट पाहत आहे की नवीन भरती कधीपर्यंत निघणार आहे म्हणून। तर आपल्याला या ठिकाणी वाट पाहत आहे ऑगस्टच्या एंडिंगपर्यंत तुम्हाला हे नवीन भरती पाहायला भेटणार आहे। IT 2.0 सॉफ्टवेअर हे अपडेट होणार आहे 15 ऑगस्ट नंतर आणि त्यामध्ये IT 2.0 मध्ये जे विद्यार्थ्यांना त्यामध्ये जे नवीन GDS आहे त्यांना ट्रेनिंग दिलं जाणार आहे। 2.0 सॉफ्टवेअर हे जे 15 ऑगस्ट नंतर जे अपडेट होणार आहे आणि त्यामध्ये जे नवीन जे GDS मध्ये सिलेक्शन झाले तर त्यांना यामध्ये ट्रेनिंग दिलं जाणार आहे आणि रूल 3 ट्रान्सफर जे या ठिकाणी येणार आहे आणि रूल 3 ट्रान्सफर आल्यानंतर नवीन वॅकन्सी सुद्धा तुम्हाला पाहायला भेटणार आहे। तर आपलं YouTube चॅनल सबस्क्राइब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणार। आजच्या दिवस आमचं भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।